जय हिंद। आज आपण आपल्या सोलापूरचे महान सुपुत्र मानवतावादी डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांना अभिवादन करून तेथून मोर्चा काढत इथपर्यंत आलेला आहो। इथं आपण आपल्या ज्या कारणासाठी आपण हे आंदोलन केले त्याबाबत थोडी विस्तारपूर्वक आपल्याला माहिती देतो। डॉक्टर कोटणीस हे मानवतावादी डॉक्टर होते। ते चीन मध्ये जाऊन लाखो प्लेगग्रस्त रुग्णांची विना मोबदला सेवा करून लाखो रुग्णांचे जीव वाचविले। तर या सोलापुरात डॉक्टर कल्पना नानचकर सारख्या काही महाभाग आहेत जे लहान बाळ जे पोटात आईच्या पोटात असतोय त्याच्या गर्भपात करून भ्रूण हत्या करतात। याबाबत माझ्याकडे 2 व्हिडिओ आहेत। डॉक्टर नानचकरकडे यांच्याकडे काही दलाल लोक आहे जे असे बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या महिलांना त्या ठिकाणी आणतात। त्यात या व्हिडिओमध्ये त्या दलालांशी नानचकर बोलत आहेत की बाबा मी इतके टक्के देतो, इतके आता हे घे नंतर इतके देतो, हे स्पष्ट सांगत आहेत। दुसऱ्या व्हिडिओत डॉक्टर नानचकर एका रुग्ण नातेवाईकाशी बोलत आहेत, जर विवाहित जोडपं आलं तर मी 1.5 ते 2 लाख रुपये घेते। कालच मी एक गर्भपात केलेला आहे, त्याच्याकडनं मी 1.25 लाख रुपये घेतले। तुम्ही यांच्या मार्फत आलं म्हणून मी 80,000 रुपये घेत आहे, असे स्पष्ट त्यात दिसतोय, सांगतेत। आणि विशेष म्हणजे त्यांनी जर आपण पकडले गेलो तर सर्वांना जेल होते असे देखील सांगतायत। या सर्वांची व्हिडिओ आणि एक तक्रार मी आपल्या सोलापूर शहराचे आरोग्य अधिकारी राखे माने मॅडम यांना दिली होती। जेव्हा मी आंदोलन जाहीर केलं त्यावेळेस राखे माने मॅडम सांगतात की त्या रुग्णाचे नाव सांगा। रुग्णाचे ते अल्पवयीन मुलगी जर त्याचे नाव जाहीर झालं तर त्याच्या भविष्यावर परिणाम होणार नाही का? तुम्ही एका अल्पवयीन मुलीच्या भविष्य उद्ध्वस्त करून मग डॉक्टरांवर कारवाई करणार का? मग काय मला राखी मॅडम यांच्यावर शंका येत आहे, त्यांच्या कार्यपद्धतीवर शंका येत आहे। म्हणून मी आज या निवेदनाद्वारे माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आणि माननीय आयुक्त सोलापूर महानगरपालिका यांच्याकडे निवेदन देऊन हे मागणी करणार आहे की राखी माने यांची चौकशी करा अगोदर, कारण रुग्णांची माहिती उघड करा म्हणून सांगणे हे त्यांना परवडत नाही, आम्हाला देखील परवडत नाही। रुग्णाचे नाते ते तुम्ही आहे ना, आतापर्यंत नानचकर मॅडम यांनी किती लोकांचे असे बेकायदेशीर गर्भपात केले, किती भ्रूण हत्या केली याची चौकशी करणे आपला काम आहे। त्यांची नावे सांगत बसणे आमचे काम नाही। तुम्ही शोधून काढा, तुम्ही काम करा, तुम्ही तक्रार दाखल करा। अन्यथा आज तर आहे ना लहान प्रमाणात हे आंदोलन आहे, जर कारवाई झाली नाही तर पुढचे आंदोलन मॅडम आपण आरोग्य अधिकारी आहात, आरोग्य अधिकारी म्हणून दिसणार नाही, त्या पद्धतीचे आम्ही आंदोलन करू हेच मी यावेळी सांगू इच्छितो। डॉक्टर नानचकर यांचे दामानी नगर मध्ये हॉस्पिटल आहे, ते आहेत नानचकर जे आहेत हे आहेत मूळव्याधचे विशेषज्ञ, त्यांना मूळव्याध हे करण्याचे आहे। आणि विशेष म्हणजे मागील 6 वर्षापासून त्यांच्या हॉस्पिटलचे आरोग्य अधिकाऱ्याकडे नूतनीकरण झालेलं नाही।